हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ गव्हर्नर स्टडी करायला स्टार्ट केलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्टडी केला आहे वॅट गव्हर्नर, पोर्टर गव्हर्नर अँड प्रोएल गव्हर्नर. वॅट गव्हर्नरमध्ये कोणत्याही प्रकारचा डेड वेट स्लीववरती नाही आहे. पोर्टर गव्हर्नर इज अ सिम्पली मॉडिफिकेशन ऑफ वॅट गव्हर्नर. आपण डेड वेट फक्त त्याच्यावरती ॲड करतो आहे. आणि प्रोएल गव्हर्नर इज अ सिम्पली मॉडिफिकेशन ऑफ पोर्टर गव्हर्नर. याच्यामध्ये फ्लायबॉल जे आहेत अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतात. हे आपण स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो पार्ट आहे हार्टनेल गव्हर्नर. हार्टनेल गव्हर्नर इज अ सिम्पली स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नर. याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंग दिसतो बघा. आता हा जो आहे कसा हा जो आहे इथं स्लीव आहे. दिस इज दी स्लीव. हे फ्लायबॉल्स आहेत दोन्ही. हे आर्म्स आहेत. त्याच्यानंतर हा स्प्रिंग. जसं आपण डेडवेट ॲड केला होता, डेडवेटच्या ऐवजी इथं काय केलं आहे, स्प्रिंग ॲड केलेला आहे. आणि हा वरती जो नट दिसतोय, ह्या नटने आपण काय करू शकतोय, त्या स्प्रिंगचा लोड ॲडजस्ट करू शकतोय. जर टाईट केला तर लोड त्याच्यावरती वाढेल, लूज केला तर लोड काय होतो, डेड वेट कमी होतो. हा सिम्पल स्प्रिंगचा फंक्शन आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा कन्स्ट्रक्शन. हार्टनेल गव्हर्नर इज अ स्प्रिंग लोडेड गव्हर्नर. स्प्रिंग लोडेड गव्हर्नर तुम्हाला डायग्राममध्ये दिसतोय, तेच तिथे मेन्शन केलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 बेल क्रँक लिव्हर्स पिवोटेड ॲट अ पॉईंट ऑफ फ्रेम. हे जे काय 2 पॉईंट्स आहेत हे दोन्ही पण बेल क्रँक लिव्हर्स आहेत. क्रँक म्हणजेच काय, हे दोन्ही पण बेल क्रँक लिव्हर्स. आर्म्स मीन्स दिस कन्सिस्ट ऑफ 2 बेल क्रँक लिव्हर्स. द फ्रेम इज अटॅच्ड टू द गव्हर्नर स्पिंडल एंड देअरफोर रोटेट्स विथ इट. हा जो टोटल एंड आहे हा स्लीवला कनेक्ट केलेला आहे. म्हणून काय होतं, आणि स्लीव कुठे कनेक्टेड असतो, इट इज कनेक्टेड टू दी स्पिंडल अँड इंजिन शाफ्ट. म्हणून जर स्पीड वाढला कमी झाला तर डायरेक्टली इफेक्ट तुम्हाला या फ्लायबॉल्सवरती दिसतील. आता याच्यामध्ये बघा कसं असतं, सेम कन्स्ट्रक्शन. तर हे तुम्ही मेन्शन करणार, दिस इज कन्सिस्ट ऑफ स्प्रिंग लोडेड गव्हर्नर. इट कन्सिस्ट ऑफ 2 बेल क्रँक लिव्हर्स ऑन दॅट 2 फ्लायबॉल्स इज माउंटेड. हे सगळं कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा. वर्किंग कसं येईल बघा. वेन दी लोड ऑन इंजिन इन्क्रीजेस, इंजिनवरचा लोड वाढला, तर काय होतं, हा फ्लायबॉल्स जे आहेत हे फ्लायबॉल्स असे डाऊनवर्ड येतात, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतील. डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असतील तर हा जो स्प्रिंग आहे, स्प्रिंग टेन्शनमध्ये येतो. स्प्रिंग काय होतो, इलॉंगेट होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. स्पीड कमी झाला तर, लोड वाढला तर स्पीड कमी होणार. तर हा डायरेक्टली कनेक्ट कुठे केलेला असतो, तर हा स्लीव कनेक्ट केलेला असतो बेल क्रँक लिव्हर थ्रू त्या थ्रोटल वॉलला. त्यावेळेस थ्रोटल वॉल काय करतो, सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड वाढवतो. इथं रिव्हर्स आहे, हे लक्षात ठेवा. सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड वाढवतो. हे स्लीव डाऊनवर्ड झाल्यानंतर स्लीव लोड वाढला, स्पीड कमी होतो, स्पीड वाढला तर सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड वाढवतो. आणि परत हे फ्लायबॉल्स काय होतात, अपवर्ड म्हणून मेन इक्विलिब्रियम स्पीडला येतात. आणि रिव्हर्स, जर स्पीड वाढला म्हणजेच काय, लोड कमी झाला इंजिनवरचा, म्हणजे लोड ऑन इंजिन डिक्रीजेस, हे स्लीव काय करतो, त्या स्प्रिंग फोर्सची फोर्स एक्झर्ट करतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतो. आणि रिॲक्टिंग फोर्स काय असतो, रिॲक्टिंग फोर्स मीन्स स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स हा त्याला काय करतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला रिॲक्ट करतो. म्हणजेच काय, जर स्पीड वाढत असेल तर तो ड्यू टू स्प्रिंग फोर्स तो स्पीड वाढू देत नाही आहे. आणि सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड काय करतो, स्पीड वाढत असल्यावर ॲटोमॅटिकली कमी होतो. सेम वर्किंग तेच मेन्शन करायचं आहे. वेन दी लोड ऑन इंजिन इन्क्रीजेस, लोड वाढला स्पीड कमी होतो, सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड इन्क्रीजेस. आणि सिमिलरली वेन लोड ऑन इंजिन डिक्रीजेस, स्पीड इन्क्रीजेस अँड सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड ऑल्सो डिक्रीजेस. हे वर्किंगमध्ये येईल. नेक्स्ट आहे, लक्षात ठेवायचं एक कॉमन पार्ट आहे वर्किंग जो आहे, हे जे तुम्हाला स्टार्टिंगला मी मेन्शन करून दिलेलं आहे वर्किंग, हा वर्किंग तुम्ही सगळीकडे कॉमनली यूज करायचा आहे. हा जो पार्ट आहे हा वाटला तरी तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. हा वर्किंगचा पार्ट एवढं तुम्ही लक्षात ठेवला, हे सगळीकडे तुमचं काय असणार आहे, कॉमन असणार आहे. नेक्स्ट इज अ हार्टन गव्हर्नर्स. हार्टन कन्स्ट्रक्शन थोडा फक्त डिफरंट आहे. आता हा जो आहे मेन स्पिंडल आहे आणि इथं आपला हा स्लीव. दीज आर दी 2 बेल क्रँक लिव्हर्स इथे मेन्शन केलेलं आहे. आता हाय स्प्रिंगनं अटॅच केलं आहे, इथे आतमध्ये दिसतो तुम्हाला.
अ स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नर इज अ हार्टन टाईप इज ॲज शोन इन दी फिगर. फक्त डायग्राममध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये बघा, इन दिस टाईप ऑफ अ गव्हर्नर अ वर्टिकल आर्म्स ऑफ अ बेल क्रँक लिव्हर्स आर फिटेड विथ स्प्रिंग balls which compresses against the frame of a governor when rollers at horizontal arms press against the sleeve. मीन्स काय होतं, हे हा जो आर्म आहे, स्पीड वाढला तर या स्प्रिंगवरती फोर्स एक्झर्ट करणार आहे अशा प्रकारे. स्पीड कमी झाला तर हे आतमध्ये असा मूव्ह होणार आहे आणि त्याच्यावरती टेन्शन क्रिएट करणार आहे. जसं आपण हार्डनेलमध्ये बघितलं आहे, सेम फंक्शन आहे. हार्डनेलमध्ये फक्त व्हर्टिकल स्प्रिंग होता, इथं काय आहे, हॉरिझॉन्टल स्प्रिंग आहे. आता सपोज याच्यावरचा स्पीड इन्क्रीज झाल्यावर काय होईल, हे जे फ्लायबॉल्स आहेत असे आतमध्ये मूव्ह होतील आणि त्या आतमध्ये मूव्ह होत असताना त्याला रिॲक्टिंग फोर्स स्प्रिंगकडून लागेल आणि तो काय होईल, स्पीड मेंटेन ठेवेल. रिव्हर्स जर स्पीड कमी झाला तर हे असं डाऊनवर्ड डायरेक्शनला इनसाईडला मूव्ह होतील आणि परत त्या दोन्ही स्प्रिंगवरती टेन्शन क्रिएट होईल आणि ड्यू टू टेन्शन सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइड काय होतो, वाढतो आणि त्याचा स्पीड काय होतो, परत मेंटेन ठेवला जातो. अशा प्रकारे हा हार्टन गव्हर्नर वर्क केला जातो. तुम्ही फक्त एवढंच मेन्शन करायचं आहे जो मी तुम्हाला मगाशी सांगितला आहे तो पार्ट, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. हा कन्स्ट्रक्शन येईल आणि जो कॉमन पार्ट आहे, लोड इन्क्रीजेस, स्पीड डिक्रीजेस अँड सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइड इन्क्रीजेस. लोड डिक्रीजेस, स्पीड इन्क्रीजेस अँड सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइड ऑल्सो डिक्रीजेस. हा पार्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे, डिटेलमध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट लास्ट पार्ट आहे टाईप विल्सन हार्टनेल गव्हर्नर. तुम्ही हे लक्षात ठेवत असताना फक्त नाव आणि डायग्रॅम हे जर तुम्ही व्यवस्थित काढला तर सगळं तुमच्या लक्षात राहतं. इट इज अ गव्हर्नर इन विच दी बॉल्स आर कनेक्टेड बाय स्प्रिंग इन टेन्शन ॲज शोन इन दी फिगर. ह्याच्यामध्ये जे फ्लायबॉल्स आहेत ह्या फ्लायबॉल्समध्येच स्प्रिंग फोर्सनं आपण कनेक्ट केला इथं दिसतो. अँड ऑक्झिलरी स्प्रिंग, आणि हा जो आहे ऑक्झिलरी स्प्रिंग तिथं प्रोव्हाइड केलेला आहे, इज अटॅच्ड टू दी स्लीव मेकॅनिझम थ्रू दी लिव्हर बाय मीन्स टू मेंटेन दी इक्विलिब्रियम स्पीड ॲट गिवन रेडियस मे बी ॲडजस्टेड. दी मेन स्प्रिंग मे बी कन्सिडर्ड ऑफ टू इक्वल पार्ट्स ईच बिलॉंगिंग दी बोथ दी बॉल्स. आता याच्यामध्ये बघा मेन कसा होतो वर्किंग. ज्यावेळेस स्पीड वाढणार आहे, स्पीड वाढेल, हे फ्लायबॉल काय होतील, अशा प्रकारे एक्सटेंड होतील आणि हा मेन स्प्रिंगला काय करेल, रिॲक्टिंग फोर्स म्हणजे इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. लक्षात येतं. आणि जर समजा स्पीड वाढला तर हा जो स्लीव आहे असा डाऊनवर्ड मूव्ह होणार आहे आणि परत तो या स्प्रिंगला पण काय करायला बघणार आहे, कॉम्प्रेस करायला बघणार आहे ऑक्झिलरी स्प्रिंगला. म्हणजे दोन्ही डायरेक्शनमधून त्याला रिॲक्टिंग फोर्स मिळणार आहे. म्हणजे ह्या मेन स्प्रिंग पण त्या फ्लायबॉल्सला इनवर्ड डायरेक्शनला आणण्याचा कंट्रोल करेल आणि ऑक्झिलरी स्प्रिंग पण त्याला सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइडनं त्याला इनवर्ड डायरेक्शनला कंट्रोल करेल. म्हणजे स्पीड वाढला तर, स्पीड डिक्रीज झाला तर काय होईल बघा, हा जो स्लीव आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल, फ्लायबॉल्स आतमध्ये मूव्ह होतील आणि हा डाऊनवर्ड झाल्यामुळे हा कॉम्प्रेस होईल. लक्षात येतं, हा कॉम्प्रेस होईल. मगाशी हा एक्सटेंड झाला असता, कॉम्प्रेस सांगितला, हा कॉम्प्रेस होईल आणि हे फ्लायबॉल्सला काय करेल, एक्झर्टिंग फोर्स म्हणजेच काय, आउटसाईडला जाण्यासाठी तो फोर्स एक्झर्ट करेल मेन स्प्रिंग. आणि हा जो ऑक्झिलरी स्प्रिंग आहे, ऑक्झिलरी स्प्रिंग काय करेल, कॉम्प्रेसमध्ये जाईल, कॉम्प्रेशन स्टेजमध्ये, आणि टेन्साईल स्टेज कशावरती, या लिव्हरवरती फोर्स अप्लाय करेल जेणेकरून त्याचा मेन स्पीड काय होतो, मेंटेन होतो. पण हे सगळं लक्षात फक्त तुम्ही ठेवायचं आहे समजण्यासाठी. वर्किंग जे मला लास्ट टाईम सांगितलं आहे तोच तुम्हाला वर्किंग काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. लक्षात आलं काय काय सांगितलं. स्पीड वाढला तर काय होतं, हा स्लीव अपवर्ड जाईल आणि हे फ्लायबॉल्स एक्सटेंड होतील. मगाशी थोडं मी उलटं सांगितलं, हा स्लीव अपवर्ड जाईल आणि फ्लायबॉल्स एक्सटेंड होतील आउटवर्ड डायरेक्शनला. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ मेन स्प्रिंग, इट कंट्रोल्स दी फ्लायबॉल्स पोझिशन्स. फ्लायबॉल्स काय करतील, एका ठिकाणी आणण्याचा तो प्रयत्न करेल आतमध्ये, आणि ज्यावेळेस हा अपवर्ड मूव्ह होईल, हा ऑक्झिलरी स्प्रिंग टेन्शनमध्ये येईल, टेन्शन एलॉंगेट होईल आणि ड्यू टू ऑक्झिलरी स्प्रिंग हा लिव्हरवरती काय करेल, कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच काय, लिव्हर आहे त्या पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल. आणि रिव्हर्स काय होईल, रिव्हर्स लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्पीड कमी होतो हा स्लीव डाऊनवर्ड येईल,
फ्लायबॉल्स आत जातील आणि हा कॉम्प्रेस होईल, कॉम्प्रेस. मग त्यावेळेस काय होईल, हा मेन स्प्रिंग एक्झर्ट करेल फोर्स फ्लायबॉल्सला आउटवर्ड मूव्ह करण्यासाठी आणि हा ऑक्झिलरी स्प्रिंग पण काय करेल, स्लीवला या पोझिशनला आणण्यासाठी फोर्स एक्झर्ट करणार आहे. अशा प्रकारे टाईप्स ऑफ गव्हर्नर आणि त्याचे वर्किंग्स आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे, थोडे गव्हर्नरचा लास्ट एक आहे पिकरिंग गव्हर्नर. पिकरिंग गव्हर्नर इज जनरली यूज्ड इन ग्रामोफोन. ग्रामोफोन्स मीन्स जनरली आपण जुन्या काळामध्ये जो ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी आपण इन्स्ट्रुमेंट यूज करत होतो त्याला आपण ग्रामोफोन म्हणतोय. त्या ग्रामोफोनमध्ये आपण पिकरिंग गव्हर्नर यूज करायचं. इट इज मोस्टली यूज्ड इन ड्रायव्हिंग ग्रामोफोन. इट कन्सिस्ट ऑफ 3 स्ट्रेट लिप स्प्रिंग. 3 स्ट्रेट काय, त्याच्यामध्ये लिप स्प्रिंग आहेत. हे जे आहेत हे व्हर्टिकली लिप स्प्रिंगपासून तो बनलेला आहे. हे स्प्रिंग आहेत ॲक्च्युली 3. अरेंज्ड ॲट इक्वल अँग्युलर इंटरवल्स मीन्स टोटल किती आहे, 120 120 डिग्रीवरती 3 ते लिप स्प्रिंग्स आहेत. Each spring carries weight at center. The weights move outward and the spring bend as they rotate about the spindle axis with increasing speed. म्हणजे याच्यामध्ये काय होतं बघा, इथं प्रत्येक स्प्रिंगवरती एक सेंटरला हा मास आहे. ज्यावेळी स्पीड वाढेल त्यावेळी हा काय होतो, स्प्रिंग असा पॅराबोलिक पाथमध्ये येतो, म्हणजे कर्व शेपमध्ये येतो. स्पीड कमी आला परत तो डाऊनवर्ड ॲट इट पोझिशनला तुम्हाला येणार आहे. ह्याचा पण वर्किंग तुम्ही मेन्शन तोच करायचा सेम. अशा प्रकारे टाईप्स ऑफ गव्हर्नर इथं संपतात. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, गव्हर्नर एफर्ट, गव्हर्नरचे अजून काही टर्मिनॉलॉजी आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया.